नमस्कार. सेंटर स्पॉटच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज एक ऑनलाईन पद्धतीने भाषण झालं होतं. खास करून महाराष्ट्रातल्या जनतेच्यासाठी ते भाषण होतं. त्यात अर्थातच भारतभरातल्या सगळ्यांनाच एक संदेश होताच, नाही असं नाही. परंतु विशेषत्वाने ते महाराष्ट्रातल्या जनतेच्यासाठी ते भाषण होतं. कारण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रकल्पांच्या संदर्भातलं ते उद्घाटन करण्याचा तो इव्हेंट होता. त्या निमित्ताने त्यांनी जे ऑनलाईन पद्धतीने भाषण केलं, थोड्याच वेळाचं होतं. मात्र त्याच्यामध्ये सेंटर तुम्ही पूर्ण ते भाषण जर नीट ऐकलं, साधारणपणे 28 काहीतरी मिनिटाचं होतं. त्यातली सुरुवात आणि त्यातला शेवट हा सगळा विकसित भारताच्या संदर्भातले वेगवेगळी विकास कामं कशी कशी चालली आहेत याचा लेखाजोखा होता. मात्र त्याचा जो मध्य होता तो असा क्रिस्प होता आणि असा काही तडफदार होता की मित्रांनो, तुम्ही भाषण जर ते पाहिलं असेल तर मग काही प्रश्नच नाही. अदरवाईज ते जरूर भाषण ऐका. ते पुन्हा एकदा त्या जुन्या मोदींची आठवण करून देणारं हे भाषण होतं. तडफदारपणा होताच आणि त्यातली जी भाषा होती, त्यातली जी शब्दफेक होती, त्यात वापरलेला शब्द हा इतका महत्वाचा आणि मोलाचा होता. त्यातून एक लक्षात आलं की मोदींनी आता पुढचा गिअर टाकलेला आहे. इतके दिवस मोदींनी खूप वाट बघितली. मात्र बऱ्याच काळापासून जी अपेक्षा होती मोदीजींच्याकडून, सगळ्या राष्ट्रभक्तांच्याकडून आणि हिंदुत्वनिष्ठांच्याकडून जी एक अपेक्षा होती मोदीजींच्याकडून की पुन्हा आम्हाला ते पहिले मोदीजी हवेत. याचं कारण म्हणजे जेव्हा मोदी त्या गिअरमध्ये असतात आणि त्या तडफदार भूमिकेत असतात, त्यावेळेला भारतातले सबंध हिंदू हे जागृत होऊन जातात. हिंदुत्वनिष्ठांच्या मध्ये एक ऊर्जा संचारते आणि त्याचा परिणाम हा निवडणुकीमध्ये होतो. अलीकडे त्यांचं आजचं जे भाषण होतं ते हरियाणातल्या निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवरचं भाषण होतं. त्यामुळे त्यांच्या भाषणाला एक वेगळीच रंगत आलेली होती. त्यांनी जे मुद्दे मांडले ना, एक एक घणाघात होता मित्रांनो. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी एक सांगितलं की एक त्यांचा तो एक नेहमीचा मुद्दा होता. त्यामध्ये त्यांना तो मांडणं भाग असतं म्हणून त्यांनी तो मांडला. पण एक लक्षात आलं असेल, हळूहळू त्यांनी आता त्यांचा कल बदललाय. त्यांना आता लक्षात आलेलं आहे की आपले सच्चे मतदार कोण आहेत, कोणते मतदार हे भाजपला आणि मोदीजींना दगा देत नाहीत, हे त्यांना आता पक्क कळलेलं आहे. पण तरी सुद्धा त्यांना ते म्हणावं लागतं. त्यामुळे त्यांनी ते म्हटलं. आणि जी एक फॅक्ट सुद्धा आहे, तसं जर बघितलं तर ती एक फॅक्ट सुद्धा आहे, ती म्हणजे मुसलमानांच्या मनामध्ये, भारतातल्या मुसलमानांच्या मनामध्ये एक पद्धतीचं भाजप विरोधी आणि हिंदू विरोधी अशा पद्धतीचं विष कालवण्याचं काम काँग्रेस करत आहे. आणि यासाठी त्यांनी शब्द वापरला, नफरत फैलाने वाली फॅक्टरी. बघा मित्रांनो, जाणीवपूर्वक फॅक्टरी हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. का? कारण जिलेबी की फॅक्टरी हा शब्दप्रयोग तिकडनं झालेला होता. त्यामुळे त्यांनी मोहब्बत की दुकान असं जरी स्वतःचा डंका पिटत असले तरी सुद्धा मोदीजींनी म्हटलं, आणि जी की फॅक्ट आहे, जे सत्य आहे, की काँग्रेस हे नफरत फैलाने वाली फॅक्टरी बन चुका है. भारतीय मुसलमानांच्या मनामध्ये हिंदूंच्या विरुद्धचं एक भीतीचं ची भावना पसरवणं आणि भाजपच्या विरुद्ध सुद्धा एक भीतीची भावना पसरवणं, फैलावणं, हे काम सातत्याने काँग्रेस करत आलेलं आहे. पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसची सगळीच्या सगळी इकोसिस्टम आणि अर्बन नक्षलची सगळी गँग, त्यांनी गिरोह म्हटलेलं आहे हिंदीमध्ये. त्याला गँग म्हणता येऊ शकतं, टोळी म्हणता येतं मराठीमध्ये. तर अर्बन नक्षलची सगळी ही टोळी ही जनतेला चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत होती. काँग्रेसची सगळी इकोसिस्टम आणि अर्बन नक्षलची टोळी ही हरियाणातल्या जनतेला, हिंदू जनतेला नव्हे, सबंध जनतेला ही चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत होती. मात्र ते सगळे तोंडावर आपटले, कारण निकाल तर आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. एक लक्षात घ्या, या वाक्यातून लक्षात येतं की मोदीजींनी काय जबरदस्त हे वाक्य उच्चारलेलं आहे. काँग्रेसची इकोसिस्टम आणि अर्बन नक्षलींची टोळी यांना एका वाक्यात, एका तागडीत तोलून टाकलंय. एका वाक्यात दोघांना आणलंय, एका लेवलवरती उभं केलंय. अँड विच इज अ फॅक्ट. हे दोन्हीही घटक, अर्बन नक्षलाइट्स आणि काँग्रेस, हे एका माळेतले मणी झाल्यासारखे काम करतात गेल्या कित्येक वर्षापासून. आणि हे अत्यंत धोकादायक आहे.
तसं जर म्हटलं ना मित्रांनो, फक्त काँग्रेसच कशाला, आम आदमी पार्टी पण तसल्याच लेवलचे आहेत. आम आदमी पार्टी असेल, डाव्या पक्षांमधले कित्येक पक्ष असतील, हे सगळे याच कॅटेगरीतले आहेत. मोदीजींनी काँग्रेसचं नाव घेतलं, पण वस्तुस्थिती हीच आहे. त्यांनी पुढचा एक मुद्दा सांगितला, तोही अत्यंत आवश्यक आहे बघा. दलितांमध्ये, युवकांमध्ये, ओबीसीमध्ये, शेतकऱ्यांमध्ये धादांत खोट्या गोष्टी सांगून त्यांना भडकवण्याचा प्रयत्न काँग्रेसनी वेळोवेळी केला. हरियाणाच्या इलेक्शनमध्ये सुद्धा केला. पण परिणाम काय झाला? जे लोकसभाच्या निवडणुकांच्या वेळेला फेक नरेटिव्ह झालं ना, की भाजप हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाला उद्ध्वस्त करायला चाललेला असून आरक्षण संपवणार आहे वगैरे वगैरे, काय वाटेल ते सत्तेत आल्यानंतर ह्याव करेल आणि त्याव करेल भाजप, त्याच्यामुळे भाजपला मत देऊ नका, असा जो वाटेल तो खोटा नाटक प्रचार काँग्रेस करत होती. दलितांच्या मनामध्ये, बहुजनांच्या मनामध्ये विष पसरवण्याचं आणि भीती कालवण्याचं जे काही काम करत होती काँग्रेस, त्याचा उच्चार मोदीजींनी केला. आणि त्यांनी हरियाणात जे निकाल लागले त्याच्या आधारावरती मोदीजींनी सांगितलं की परदेशात जाऊन, काँग्रेसचे नेते परदेशात जाऊन, अमेरिकेत जाऊन डायरेक्ट बोलत होते की आम्ही आरक्षणच बंद करून टाकणार, आरक्षण नष्ट करणार, असं परदेशात, विदेशात जाऊन बोलत होते. आणि हे हरियाणाच्या जनतेने बघितलं की आपल्या पुढे एक बोलतात आणि परदेशात जाऊन दुसरंच बोलतात हे काँग्रेसचे लोक. हे त्यांनी ओळखलं, हरियाणाच्या जनतेने ओळखलं. दूध का दूध, पाणी का पाणी हो गया. त्यामुळे आता पुढचा मुद्दा त्यांनी जो घेतला तो असा की काँग्रेस पूर्णपणे सांप्रदायिक आणि जातीवादांची राजकारण करून निवडणूक लढते. पूर्णपणे. तोंडात जप कुठला आहे? सेक्युलरिझमचा जप आहे. तोंडात सर्वधर्म समभावाचा जप आहे. मात्र प्रत्यक्षात काँग्रेसचं सगळंच्या सगळं राजकारण हे सांप्रदायिक पद्धतीचं असतं, कम्युनल राजकारण असतं आणि जातीवादाचं राजकारण असतं. जाती जातींमध्ये तेढ लावण्याचं राजकारण असतं. याचा स्पष्ट उल्लेख मोदीजींनी केला. ते एवढंच बोलून थांबले नाही, ते पुढे म्हणाले हिंदू समाजाचे, उच्चार केला त्यांनी हिंदू समाजाच्या संदर्भातला, हिंदू समाजाचे तुकडे पाडून त्यालाच आपल्या विजयाचा फॉर्म्युला बनवणं हाच काँग्रेसच्या राजकारणाचा आधार बनलेला आहे. याचा अगदी स्वच्छ स्पष्ट उल्लेख मोदीजींनी केला. आणि भारताच्या आणि त्यातही महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात अंजन घातलं. भारतातले आणि महाराष्ट्रातले जे लोक अजूनही दूधखुळ्यासारखे किंवा भोळसटपणे काँग्रेसच्या नीतीवरती विश्वास ठेवतात आंधळेपणाने, त्यांनी कृपया करून डोळे उघडावे आणि बघावं काँग्रेसची नीती काय. नुसतं काँग्रेसच नाही, मी तर म्हणेन आम आदमी पार्टी पण घ्या ना त्याच्यामध्ये. हे सगळे डावे, समाजवादी, कम्युनिस्ट, त्यांना सगळ्यांना घ्या ह्याच्यामध्ये. हे सगळे हाच प्रकार, हाच उद्योग करतात. त्यांचं ठरलेलंच आहे अगदी की हिंदू समाजाचे तुकडे पाडायचे. आम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये हे शिकवायचे, पुणे विद्यापीठात. सांगतोय काय, राज्यशास्त्र विभाग असेल, इतर कुठले कुठले समाजशास्त्राचे वेगवेगळे विभाग असतील, त्या सगळ्यामध्ये हेच सांगायचे की हिंदू जर मोनोलिथ बनला, हिंदू जर एक गठ्ठा बनला तर बाकीच्यांचं काही खरं नाही, बहुजनांचं काही खरं नाही, मुसलमानांचं काही खरं नाही, ख्रिश्चनांचं काही खरं नाही, शिखांचं काही खरं नाही. काय वाटेल ते बरळायचे फॅकल्टी लोक. येस मित्रांनो, ह्या अशा पद्धतीचं विष कालवण्याचं काम प्रोफेसर लोक करत होते आणि हे सगळे लेफ्टिस्ट होते. तीच गोष्ट काँग्रेस करते आहे, गेल्या अनेक वर्षापासून करते आहे. पण मोदीजींनी याचा थेट उच्चार केलेला आहे आज जनतेच्या समोर. हे करणं आवश्यक होतं, हे सांगणं आवश्यक होतं की काँग्रेसची नीती काय. जे जनतेच्या पुढे, जनतेला हे सगळं दिसत होतं, कळत होतं, पण बोलण्याचं धाडस होत नव्हतं इतके दिवस, इतकी वर्ष. पण मोदीजींनी झणझणीत अंजन घातलेलं आहे. किंवा आता तरी, किमान आता तरी भारतीय लोकांनी हा भोळसटपणा सोडून द्यावा आणि काँग्रेसचा जो खरा चेहरा आहे ना, जो भयंकर विद्रूप असा, विकृत असा जो चेहरा आहे तो ओळखावा. कारण ते त्यांच्या स्वार्थी राजकारणाच्यासाठी हिंदू समाजाचे तुकडे पाडण्याचा प्रयत्न करतायत आणि हिंदू समाजाला जाती जातीत विखुरण्याचा, विभागण्याचा आणि त्यांच्यात आग लावण्याचं काम करतायत आणि त्यावरती आधारित स्वतःचं राजकारण करतायत.
आणि ह्यालाच ते विजयाचा फॉर्म्युला समजतायत. हे 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 आहे काँग्रेसचं. हे आणि अतिशय धोकादायक, आपल्या देशाच्यासाठी अत्यंत धोकादायक आहे मित्रांनो. पुढचा मुद्दा त्यांनी घेतला तो तर आणखीनच जबरदस्त आहे. त्यांनी थेट उच्चार केला, मोदीजींनी थेट उच्चार केला की काँग्रेस सनातन परंपरेचं दमन करत आहे. काँग्रेस सनातन परंपरेचं दमन करत आहे. सनातन परंपरेचं दमन म्हणजे काय असतं मित्रांनो? म्हणजेच हिंदू नीतिमूल्य, सनातन धर्माची नीतिमूल्य, सनातन धर्म, सनातन संस्कृती, सनातन परंपरा यांचं दमन करत आहेत, यांच्या विरुद्ध काम करत आहेत, यांच्यावर प्रेशर टॅक्टिक्स वापरत आहेत. हीच काँग्रेसची नीती झालेली आहे. याचा मोदीजींनी स्पष्टपणे उल्लेख केला. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी असंही म्हटलं, थेटपणे म्हटलं, हिंदूंच्या एका जातीला दुसऱ्या जातीशी लढवायचं, जाती जातींमध्ये भांडणं लावून द्यायची. काँग्रेसला हे पक्क माहित आहे की जेवढा हिंदू विभागला जाईल तेवढा काँग्रेसचा फायदा होईल. जितना हिंदू बटेगा उतना काँग्रेस को फायदा होगा. अलीकडेच मित्रांनो तुम्हाला लक्षात असेल, योगीजींनी जाहीर सभेमध्ये म्हटलं होतं बटेंगे तो कटेंगे, डायरेक्ट म्हटलं होतं. आणि बघता बघता हरियाणातल्या जनतेने हा फॉर्म्युला, हा नारा सिरियसली घेतला. योगीजींनी जो इशारा दिलेला होता हिंदू समाजाच्यासाठी, हरियाणातल्या जनतेच्यासाठी, खरं तर तो कमी जास्त फरकाने संबंध भारतातल्या हिंदू लोकांच्यासाठी हा इशारा दिलेला होता. केवळ हिंदूंच्यासाठी खरं म्हणजे तो होता असं नव्हे, पण हिंदू लोकांनी तो सिरियसली घेतला की बटेंगे तो कटेंगे. त्याच्याच संदर्भातला, त्यालाच घेऊन पुढे जाणारा असा हा एक पुढचा मुद्दा मोदीजींनी आजच्या भाषणामध्ये घेतला आणि तो महत्वाचा आहे. त्यांनी सांगितलं की काँग्रेसला हे पक्क माहिती आहे की हिंदू जेवढा बटेल, हिंदू जेवढा विभागला जाईल तेवढा काँग्रेसचा फायदा होईल. आजपर्यंत हेच होत आलेलं आहे. काहीही करून हिंदू समाजात आग धुमसट ठेवायची, म्हणजे त्यावर राजकीय भाकऱ्या भाजून घ्यायचं, हीच काँग्रेसची पद्धत आहे. कारण अगदी उघड आहे, कारण अगदी स्वाभाविक आहे. हिंदू जर एक झाले, एक जिन्सी झाले, त्यांच्यामध्ये एकीचं बळ जर निर्माण झालं तर त्याबरोबर हिंदूंच्या मनामध्ये काँग्रेसची गरज उरणारच नाही आणि आपोआपच एक सगळ्यात मोठी व्होट बँक म्हणून हिंदू समाज समोर येईल. त्यामुळे हिंदू समाजच केवळ किंगमेकर बनणार, अशी एक भीती काँग्रेसच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून काँग्रेस प्रयत्न करतं की काहीही करून हिंदू समाजाचे तुकडे पडलेले ठेवायचं, जाती जातीमध्ये त्यांची विभागणी करून टाकायची. यासाठी ते सतत प्रयत्न करतात. मी तर एक पाऊल पुढे जाऊन म्हणेन, ते केवळ जाती जातीत भाग पाडत नाही तर प्रांताप्रांतात सुद्धा वाद लावून देतात. विसरू नका, भाषावार प्रांतरचनेची निर्मिती नेहरूंनी केली. देशातल्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये एक प्रकारचे वाद विवाद उत्पन्न करणं, हे काम काँग्रेसनी नेटाने केलं. आजही मित्रांनो विसरू नका, राहुल गांधींनीच या देशाच्या संसदेमध्ये स्पष्टपणे म्हटलं, नॉर्थ इंडिया आणि साऊथ इंडियातल्या लोकांना, दक्षिण भारतातल्या लोकांच्या मनामध्ये काय राग आहे, काय असंतोष आहे, काय वाटेल ते बरळत होते. सातत्याने राहुल गांधींचा प्रयत्न चाललेला आहे की दक्षिण भारतामध्ये एक प्रकारची क्रांती करायची उर्वरित भारताच्या विरुद्ध. म्हणजे थोडक्यात काय तर प्रांतात सुद्धा वाद लावून द्यायचे, भाषांमध्ये वाद लावून द्यायचे, शहरांमध्ये वाद लावून द्यायचे, ग्रामीण आणि शहरीमध्ये वाद लावून द्यायचे आणि जाती जातींमध्ये तर वाद लावून द्यायचेच. आणि यावरतीच आपलं सगळं राजकारण उभं करायचं, ही काँग्रेसची नीती बनलेली आहे. हा काँग्रेसचा खाक्या झालेला आहे. सतत फोडा आणि राज्य करा ह्या समीकरणावर चालणारा काँग्रेस हा पक्ष, मित्रांनो विसरू नका, आजपर्यंत आपण इतिहासामध्ये काय शिकत आलो?
संबंध ब्रिटिश राजचा जो काही इतिहास आहे, आपल्या गुलामीचा जो इतिहास होता, त्यामध्ये आपल्याला नेहमी सांगितलं जात होतं की ब्रिटिशांची नीती काय होती, फोडा आणि राज्य करा. पण मित्रांनो, भारताच्या स्वतंत्र भारताचा 1947 पासून आतापर्यंतचा काँग्रेसचा जर का इतिहास तुम्ही बघितला तर तुम्हाला काय लक्षात येईल? ब्रिटिशांच्या पावलावर पाऊल टाकून, म्हणजे अगदी स्वच्छ भाषेत सांगायचं झालं तर गोरा साहेब गेला आणि त्या ठिकाणी ब्राऊन साहेब आला. गोरा साहेब गेला, ब्राऊन साहेब आला, मात्र धोरण तेच राहिलं. का? कारण तिथे काँग्रेस बसलेली होती. धोरण काय होतं? पहिलंच, फोडा आणि राज्य करा. ब्रिटिशांनी जी नीती वापरली, फोडा आणि राज्य करा, त्याच पावलावर पाऊल टाकून गेली 70-75 वर्ष काँग्रेस या देशाला छळत राहिली. फोडा आणि राज्य करा. आज विरोधी बाकांवरती बसून सुद्धा काँग्रेसचं हेच धोरण आहे, फोडा आणि राज्य करा. त्यांना राज्य प्राप्त करायचंय, त्याच्यासाठी त्यांना तो जुनाच फॉर्म्युला आठवतोय, फोडा आणि सत्ता हस्तगत करा. आणि सत्तेत बसल्यानंतर पुन्हा काय करणार? पुन्हा एकदा तेच, फोडा आणि राज्य करा. विसरू नका मित्रांनो, आजचीच बातमी आहे. तो इम्रान कोणतरी, काय प्रतापगडी, त्यांनी काय वल्गना केलेत? आम्ही जर महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये जर सत्तेत आलो तर महाराष्ट्राच्या शाळांमध्ये उर्दू कंपल्सरी करू. काय प्लॅन्स आहेत, काय कॉन्फिडन्स आहे. आणि त्याचा ते दाखला काय देतात? कर्नाटकात जसं आम्ही केलं, कर्नाटकात सत्तेत आल्यानंतर आम्ही जसं केलं तसं आम्ही महाराष्ट्रात करू म्हणतायत. हा धोका ओळखा मित्रांनो, हा काय धोका आहे. हिंदूंमधल्या जाती जाती तेढ वाढवणारी काँग्रेस ही मुसलमानातील मात्र विविध जातींबाबत मौन बाळगते. काँग्रेसची सगळी इकोसिस्टीम, हे सगळे अर्बन नक्षली, हे सगळे डावे, कम्युनिस्ट, लेफ्टिस्ट, ते तथाकथित सेक्युलर, म्हणजे सुडो सेक्युलर ज्याला म्हणतात ते, हे सगळे अशा काही पद्धतीने चित्र उभं करतात की जाती ज्या काही आहेत ना, त्या तेवढ्या फक्त हिंदूंमध्येच काय त्या आहेत आणि बाकी कुणामध्ये जाती नाही आहेत. खास करून मुसलमानांच्या मध्ये तर जाती नाहीतच, अशा पद्धतीचं एक चित्र उभं करतात. मुसलमानांमध्ये केवढ्या साऱ्या जाती आहेत या संदर्भातला विषय निघाला की ते चिडीचोप, तोंडावर बोट असतं हे काँग्रेस आणि त्यांच्या वळचणीच्या लोकांचं. असा थेट आरोप मोदींनी केलेला आहे. आणि मोदींनी स्पष्टपणे सांगितलंय की हिंदूंमधल्या जातींमध्ये तेढ उत्पन्न करण्याचा काँग्रेस सतत प्रयत्न करतोय. आणि मुसलमानांमध्ये सुद्धा अनेक जाती आहेत, याचा पत्ताच नसतो कित्येकांना. पण जेव्हा विषय निघतो की मुसलमानांमध्ये अशा खूप साऱ्या जाती आहेत, मग त्यांच्यात का बरं तुम्ही तेढ लावत नाही, त्यावेळेला काँग्रेस चिडीचूप, तेव्हा त्यांचं मौन असतं. एक लक्षात घ्या मित्रांनो, बहुप्रतीक्षित अशा पद्धतीने मोदीजींचं हे भाषण आलं. या भाषणातून मोदीजींनी पुढचा गिअर टाकलेला आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या संदर्भातनं तर हा पुढचा गिअर आहेच, पण ओव्हरऑल संबंध देशाचा जर विचार केला तरी सुद्धा त्यांनी खरोखर त्यांच्या नीतीत बदल केलेला आहे. 24च्या लोकसभेच्या निकालांमध्ये जो काही फटका बसलेला आहे ना, त्यातून मोदीजींनी धडा घेऊन कोर्स करेक्शन केलेलं आहे. ह्याचा हा आजचं भाषण म्हणजे पुरावा आहे. त्यांनी त्यांच्या नीतीमध्ये कसा तो त्यांचा काटा आता बदललेला आहे हे दाखवून दिलेलं आहे. त्यांची भाषा बदललेली आहे, त्यांचं धोरण आता कसं कलाकलांनी थोडंसं शिफ्ट होतंय हे दिसतंय. ते आता व्होकल बनलेले आहेत. काँग्रेसवरती टीका करताना नुसतीच नेत्याच्या वरती टीका नसून काँग्रेसच्या धोरणाचा एक पर्दाफाश करण्याचा प्रयत्न ते जनतेच्या पुढे करत आहेत. काँग्रेसचा विकृत भयंकर असा चेहरा लोकांच्या पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण मित्रांनो, विसरू नका, मोदीजींनी एक वाक्य अत्यंत भन्नाट पद्धतीने उच्चारलं, ज्याची मी कल्पनाच केली नव्हती. मोदीजींनी क्लिअरली म्हटलं, फोडा आणि राज्य करा या समीकरणावर सगळं राजकारण बेतण्याचा प्रयत्न जो काँग्रेस करतोय, असा हा काँग्रेस पक्ष म्हणजे साक्षात बेजबाबदार आणि धोकादायक पक्ष बनलेला आहे. हे अत्यंत गंभीर आरोप आहे. एखाद्या राजकीय पक्षाला बेजबाबदार म्हणणं, त्यांना धोकादायक म्हणणं,
म्हणजे एक सिरियस अलिगेशन आहे, अत्यंत गंभीर स्वरूपाचा हा आरोप आहे. मला असं वाटतं काँग्रेसमधल्या धुरीणांना, आणि केवळ काँग्रेसच नाही, भारतातल्या या ज्या काही भारत विरोधी कारवाया करणाऱ्या, हिंदू विरोधी, सनातन विरोधी कारवाया करणाऱ्या ज्या ज्या पक्ष आणि संघटना आहेत, ज्यांनी हे आजचं मोदीजींचं भाषण ऐकलेलं आहे, त्यांनी अलर्ट व्हा. त्यांनी स्वतःच्या धोरणात सुधारणा करा. कृपा करून हिंदू विरोधी बनू नका, भारत विरोधी तर बनूच नका. कारण मोदीजींनी इशारा दिलेला आहे. मोदीजींनी आता फक्त शब्दातून इशारा दिलेला आहे की तुम्ही धोकादायक पद्धतीचं काम करताय, बेजबाबदारपणाचं काम करताय. मोदीजी किती काळ सहन करतील, त्यांच्या संयमाची परीक्षा बघू नका. आता फक्त शब्दात त्यांनी इशारा दिलेला आहे. याच नीती, आता ज्या पद्धतीच्या नीतीवरती तुम्ही काम करताय तसेच पुढे जर करत राहिलात तर त्याचे परिणाम काय होतील त्याला जबाबदार पूर्णपणे हे असले बेजबाबदार आणि धोकादायक पक्ष ते स्वतः जबाबदार असतील पुढच्या सगळ्या परिणामांना. हे सुद्धा त्याच्यामध्ये गर्भितपणे आलं, हे लक्षात ठेवा. याच्या एक पाऊल पुढे जाऊन मी आता सांगेन की येस, मोदीजींनी पुढचा गिअर टाकलेला आहे. येस, मोदीजींनी आक्रमक पद्धतीने पुन्हा एकदा गर्जना केलेली आहे. सिंह जसा सिंह जेव्हा गुहेमध्ये असतो, जंगलातल्या अनेक प्राण्यांना वाटत राहतं अरे सिंह संपला, सिंह संपला. पण एक वेळ येते, तो सिंह वाट बघतो 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 आणि शेवटी मात्र त्याच्या संयमाची परीक्षा संपते, तो संयम त्याचा संपतो आणि गुहेतून बाहेर येऊन तो अशी काही गर्जना करतो, अशी काही डरकाळी फोडतो की सगळं जंगल दणाणून सुटतं. तशा पद्धतीने मोदीजींनी आज डरकाळी फोडलेली आहे. मात्र याच्यातून एक लक्षात घ्यायला पाहिजे, मोदीजींनी लायसन्स दिलेला आहे, मोदीजींनी हिरवा कंदील दाखवलेला आहे, मोदीजींनी सिग्नल दिलेला आहे. आता या ट्रॅकवरती गाडी चालवायची आहे, या गिअरवरती गाडी चालवायची आहे. या आक्रमक पद्धतीने, त्याला तुम्ही त्याला नाव काहीही द्या, आक्रमक राष्ट्रवाद म्हणा, आक्रमक हिंदुत्ववाद म्हणा, त्याला काय वाटेल ते नाव द्या. एक लक्षात घ्या, भाजपचे तुम्ही जर का नेते असाल, युतीचे, महायुतीचे जर तुम्ही नेते असाल, कुठल्याही पक्षाचे असाल, तुम्ही आता युतीतल्या कुठल्याही पक्षाचे असाल, मग तुम्ही भाजपचे असाल, शिंदेच्या शिवसेनेचे असाल किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे असाल, तुम्ही जर महायुतीत सध्या आहात तर त्याचा अर्थ असा की तुम्हाला आक्रमकपणे फ्रंट फूट वरती येऊन राष्ट्रभक्ती, आक्रमक राष्ट्रभक्ती आणि आक्रमक हिंदुत्ववादाचीच भाषा तुम्हाला वापरावी लागेल. नुसती भाषा नाही, कृती सुद्धा लागेल. कारण हिंदू जनता, केवळ हिंदूच नाही, राष्ट्रभक्त जनता ही, तिचा संयम संपलेला आहे. त्यांना नुसते पोकळ बुडबुडे नको, एक शाब्दिक कृती पण दिसायला पाहिजे त्यांना. त्यामुळे उक्ती आणि कृती, शब्द आणि कृती या दोन्ही मधून आक्रमक राष्ट्रवाद आणि आक्रमक हिंदुत्वनिष्ठता ही दिसायला हवी. हे आता मोदीजींनी सिग्नल दिलेला आहे. त्यांनी तशा पद्धतीचा हिरवा कंदील दाखवला आहे. त्या गिअरवरती, ज्या गिअरवरती आता सेट टोन केलेला आहे मोदीजींनी, त्या टोनवरती महाराष्ट्रातली गाडी नेण्याची जबाबदारी महाराष्ट्रातल्या भाजपच्या आणि युतीच्या नेत्यांवरती सगळी आता जबाबदारी आहे. ही जबाबदारी महाराष्ट्रातले भाजपचे आणि युतीचे नेते कशा पद्धतीने पेलतात हे आता बघणं औचित्याचं ठरेल. भाजपचे, शिवसेनेचे म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचे आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते कशा पद्धतीने हा गिअर आणि हा सेट केलेला टोन कसा पकडतात आणि कंटिन्यू करतात, याच्यावरती सगळी पुढची दिशा अवलंबून आहे. यात सगळ्यात जास्त जबाबदारी महाराष्ट्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या वरती आहे. आता स्वाभाविकच आहे, सगळ्यात मोठी दारोमदार देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरती आहे. देवेंद्रजींना आता केवळ विकासाची जपमाळ घेऊन चालणार नाही. आता फडणवीसांना हेच हिंदुत्वनिष्ठा आणि आक्रमक राष्ट्रवाद हे आता प्रकर्षाने पुढे आणावं लागणार आहे. मोदीजी आणि योगीजी हे आता एका विशिष्ट झोन मध्ये गेलेले आहेत, पुढच्या गिअर मध्ये गेलेत. त्या स्पीड मध्ये आता इतर महाराष्ट्रातल्या भाजपच्या आमदारांना जर नाही जाता आलं त्या स्पीड मध्ये,
तर तुमची गाडी मागे राहणार एवढं निश्चितपणे धरून चाला. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सेंटर स्पॉटला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम, वंदे मातरम.